नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय हा बेगम साहिबा बनून काही साड्या घेऊन येतो आणि रमा, रेवा अर्थात सर्वजण त्या साड्या आपल्यासाठी चॉईस करत असतात. तेव्हा मात्र अक्षय हा एक सुंदर साडी घेतो आणि ती साडी रमाच्या अंगावर टाकतो आणि म्हणतो की हाय अल्लाह, खरं बेबी ये साड़ी तो आपके बहुत सुंदर लग रही है, खूबसूरत भी, और ये साड़ी है ना आपको बहुत जच रही है. ये साड़ी हमारे कलेक्शन की बहुत सुंदर और सबसे महंगी साड़ी है. ये साड़ी आपको ले लो. रमाच्या अंगावर टाकल्यानंतर ती साडी खूपच सुंदर दिसत असते. तेव्हा रेवाचं तर लगेच जळफळाट होतो. रेवा म्हणते की इला इतकी महागडी साडी कशासाठी, ही तर घरातील एक साधी मोलकरीण आहे. तेव्हा रमाला असे म्हटल्यानंतर सीमा, आद्या आणि जान्हवी यांना रेवाचा खूप राग येतो. तेव्हा अक्षय रेवाला म्हणतो की आपने जो साड़ी ले ली है वो भी खूप महंगी है. तेव्हा रमा म्हणते की ही साडी खूपच सुंदर आहे, मला ही साडी खूप आवडली. रमा म्हणते की ही साडी मी घेते. तर बेगम साहिबा अक्षय म्हणतो की जैसी आपकी मर्जी. तेव्हा रमा म्हणते की तुम्ही एक काम करता, ही साडी मला नेसून देता. आणि अक्षयच्या हातात ती साडी देते आणि हे घ्या, मला साडी नेसवाच. अक्षय तर डोक्याला हात लावतो. रमा म्हणते की अहो नेसवा, येईल ना तुम्ही साडी नेसवता. रेवा आपल्या हातातील साडी लगेच खाली फेकून देते. तेव्हा अक्षयला काही साडी नेसवता येत नसते म्हणून तो म्हणतो की मेरे कमर में दर्द है. तरी सुद्धा अक्षय रमाला साडी नेसवण्याचा प्रयत्न करतो आणि खूप खुश होऊन म्हणतो की गुडिया आपको ही साडी जचेगी. तेव्हा तो जोराने रमाची कमर त्या दोरीने आवळतो. रमा तशी ओरडते. अक्षय मस्त साडी तिला नेसवायला सुरुवात करतो. सीमाला मात्र गालातल्या गालात हसू येत असते. तेव्हा अक्षय साडी नेसवण्याचा प्रयत्न करतो तर रमा म्हणते की हा पदर आहे, इकडून घ्यायचा. तुम्हाला तर साडी ही नेसवण्याचे रोजचंच काम आहे, मग काय व्यवस्थित जमत नाही. अक्षय म्हणतो की जमेगा जमेगा असे करून तो रमाला साडी नेसवतो. रमाला हसू येत असते. रमा अक्षयकडे बघत असते आणि जेव्हा ज्या साडीच्या मिऱ्या असतात तर ते खोसायचे असतात तर रमा म्हणते की अहो इथे इथे. अक्षय म्हणतो की हो हो. तेव्हा छान अशी साडी तो रमाला नेसून देतो. रमा खूप सुंदर दिसते. रमा आरशात बघून म्हणते की आता मला ही साडी आवडली, मग मी माझ्यासाठी ही साडी घेते. तेव्हा मात्र अक्षय खुश होतो. तर आद्या म्हणते की ही साडी तर मला आवडली, मला दे. तर लगेच मयुरी आणि आजी म्हणतात की अगं आद्या तुझं काय, तू का मध्येच हे करते, तुझ्यासाठी साडी दुसरी घे. अगं लग्न तर त्या दोघींचं आहे, तू कशाला मध्ये करते. तेव्हा आद्या म्हणते अगं आजी पण. तेव्हा जान्हवी म्हणते की अगं आद्या आपण त्यांचा अगोदर साड्या सिलेक्ट करून होऊन दे, मग नंतर सर्वात छान अशा साड्या आपण सुद्धा घेऊया. तेव्हा रमा खुश होऊन जो अक्षय असतो त्याला म्हणते की साहिबा बेगम ये साडी हमको बाजू ले रखो, यह साड़ी हमको लेना है. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो, यह साड़ी तर खूब सूरत लग रही है आपको. आणि परत म्हणतो की यह साड़ी आपको इतनी सुंदर नहीं लग रही है, आप दूसरी साड़ी ले लो. आप एक काम करो, आप ये साड़ी उतार दो. तेव्हा रमा म्हणते की मैं नहीं उतारूंगी. तेव्हा सीमाला तर परत गालातल्या गालात हसू येत असते आणि रेवा मात्र त्यांच्याकडे रागाने बघत असते. रमा म्हणते की मला ही साडी हवी आहे, हे साड़ी हमको जच रही है. तेव्हा अक्षय हा म्हणतो की इतनी महंगी साड़ी पहनने की जरूरत नहीं है, यह साड़ी आपको सुंदर नहीं लग रही है, आप और एक साड़ी ले लो, यह साड़ी नहीं ले लो. तेव्हा अक्षय म्हणत असतो की हे साडी उतार दो. रमा लगेच हात बाजूला झिडकारते आणि मला ही साडी घ्यायचीच, मला ती साडी खूप सुंदर दिसते असे म्हणते. अक्षय परत म्हणतो की ही साडी निकाल दो, यह साड़ी आपको नहीं लेनी, आपको नहीं सुंदर लग रही है. तेव्हा रमा ही अक्षयचा हात धरते आणि साहिबा यह साड़ी मुझको लेनी है, मला ही साडी खूपच सुंदर दिसते. तर अक्षय मत करो, और यह इतनी महंगी साड़ी है, आपको नहीं लेनी चाहिए, और ये महंगी साड़ी आप पहनना सुद्धा नहीं चाहिए, उतार दो तो साडी. म्हणून अक्षय खूप आग्रह करत असतो. तेव्हा रेवा तर खुश होऊन बघत असते. तर अक्षय पुन्हा त्या साडी रमाच्या खांद्यावरून काढायला जातो. तर रमा लगेच ही ओरडते क्यों उतार रहे मेरी साडी, जरूरत आहे, मला ही साडी हवी आहे, मला ही साडी खूप सुंदर दिसते. असं बऱ्याच वेळेस त्या दोघांचं चालू असतं. तेव्हा अक्षय म्हणतो की सुंदरता और कीमत का कोई कनेक्शन नहीं होता, आप प्लीज ये साड़ी उतार दो. तेव्हा रमा म्हणते की साहिबा मला ही साडी घ्यायची आणि मी ही सिलेक्ट केलेली आहे, तुम्ही काही करू शकत नाही. अक्षय म्हणतो की जैसी आपकी मर्जी, हमारे पास और भी कितनी सुंदर साड़ी है, आपको दिखा रहा हूँ ने, उनमें से एक साड़ी ले लो.
साड़ी की जरूरत नहीं है और महंगी साड़ी है हमारे पास, उनमें से ले लो। तेव्हा रेवा लगेच मध्ये येते आणि रमाला म्हणते की ही साडी मला खूप सुंदर दिसेल, त्यामुळे ती साडी तू मला दे। रेवा लगेच झटक्याने आणि रागाने ती साडी रमाच्या अंगावरून काढून घेते। सीमा आणि जान्हवी ह्या ओरडतात की रेवा अगं तू वेडी आहेस का, काय करतेस? रमा सुद्धा ओरडते की अगं रेवा काय हे? तेव्हा सीमा म्हणते की अगं रेवा काय काय कोणता हा दुसळेपणा, असं वागतात का कोणी? तेव्हा रेवा म्हणते की पहिली चॉईस माझी आणि जे काही नंतर उरलेले आहे ते सर्व हिचे, ती या घरची मोलकरीण आहे, मग तिच्यासाठी इतकी महागडी साडी कशासाठी? तेव्हा रमा म्हणते की काय ग, माझ्यासाठी महागडी साडी का नको? आणि रेवा एक गोष्ट लक्षात ठेव, काहीतरी मिळवायला काहीतरी गमावे लागते, मी जाते की नाही कायमची तुमच्या आयुष्यातून निघून, मग मला सुद्धा महागडी साडी हवी। तेव्हा रेवा म्हणते की काय मला ब्लॅकमेल करतेस? ठीक आहे तरी सुद्धा ही साडी माझीच राहील। रमा म्हणते की ते मी नाही होऊन देणार, ब्लॅकमेल तर ब्लॅकमेल। आणि रेवा तूच विचार कर, आता जरा हट्ट थोडासा बाजूला ठेव, त्यामुळे आता तुझा निर्णय असेल की तुला मी पसंत केलेली साडी हवी आहे की माझा नवरा? रेवा तर अंगावर साडी ठेवून बसलेली असते। रमाला म्हणते की रमा तू पण ना। तेव्हा रमा म्हणते तसेही या घरातून मी तर निघूनच चालले आणि जर तू म्हणत असेल तर जाता जाता मी सर्व काही सत्य सांगूनच जाते, मग पुढे काय होईल कसे होईल हे तुझे तू निस्तर। तेव्हा रेवा म्हणते की काही जरी झाले तर ही साडी माझीच आहे आणि मीच ती साडी घेणार, ही साडी मीच घेणार। तेव्हा रमा ही रेवाच्या अंगावरची साडी हिसकावते आणि ही साडी माझी आहे असे स्पष्ट शब्दात सांगते। तेव्हा रेवा लगेच तिच्या हातातील साडी हिसकावते आणि रेवा ही रमाला म्हणते की साडी ही सोड नाहीतर पग। तेव्हा रमा म्हणते की ही साडी मी सोडणार नाही आणि त्या दोघींमध्ये भांडण सुरू होते। तेव्हा सर्वजण हे रेवा आणि रमाकडे बघत असतात। त्यानंतर इकडे शशिकांत अस्मितला जे काही विचारतो की अक्षयला जे काही आठवते आणि त्याच्या बरोबर जे काही घडले हे तर तुला माहितीच असेल, म्हणून शशिकांत अस्मितकडून काढण्याचा प्रयत्न करतो। तेव्हा अस्मित म्हणतो की अक्षय माझा मित्र आहे आणि त्याला आठवत नाही हे मला माहिती आहे आणि बहुतेक त्याची स्मृती केव्हा येईल परत येईल की नाही हे सुद्धा माहिती नाही, आणि समजा त्याची स्मृती परत आली आणि तेव्हा रेवा आणि त्याचे अगदी चांगलं चालू असेल आणि अचानक त्याला रमा जर आठवली तर, आणि त्याचे लग्न तर रेवाशी झालेले आहे हे समजल्यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसेल, आणि जर त्याला कळले की रमाचं लग्न माझ्याशी झाले आहे तर ते नक्कीच स्वीकारू शकेल म्हणून असे। आणि तसेही माझे लग्न तर होत नाही, मुली मला फसवतात, परंतु रमा मात्र चांगली मुलगी आहे आणि मला हे सुद्धा माहिती आहे की रमासाठी हे खूप अवघड आहे, तुमच्या सर्वांसाठी सुद्धा ते खूप अवघड आहे, पण आता मात्र जे चालू आहे ते तर आपल्याला स्वीकारावे लागेलच। हे ऐकून तर शशिकांत खूप खुश होतो। शशिकांत म्हणतो की व्हेरी गुड, खरंच तुझं हे बोलणं ऐकून मला खूप आनंद झाला आणि तुझ्यामुळे रमा एका चांगल्या घरात पडते हे ऐकून तर खरंच मला खूप आनंद वाटतो, फक्त तू तिला घरात नेऊन पाडू नकोस। तेव्हा अस्मित मात्र जोरदाराने हसतो आणि नाही म्हणतो। तेव्हा अस्मित घाबरत विचारतो की मी आज जाऊ का? तेव्हा शशिकांत हसून म्हणतो की हो हो नक्की आतमध्ये जा। तर अस्मित लगेच आतमध्ये निघून जातो। तेव्हा शशिकांत मात्र बरा मुलगा आहे, गुळाच्या ढेपीचा काहीतरी उपाय होतो, म्हणून शशिकांत सुद्धा खूप खुश असतो, कारण त्याला असे वाटते की नक्की अस्मित आणि रमा या दोघांचे लग्न होणार आहे। तेव्हा अक्षय हा बेगम साहिबा म्हणून रमा आणि रेवाला म्हणतो की आपण भांडण करू नका, आप ये दोनों ये साड़ी ले लो, आणि रमाला म्हणतो की यह साडी आप ले लो, महंगी साडी है। तर रेवा म्हणते की नाही मला हीच साडी घ्यायची, आणि रमाच्या हातात त्या दोन महागड्या साड्या देते आणि हे बघ तुला धर दोन महागड्या साड्या, परंतु मला मात्र हीच साडी लागते। तेव्हा रमा म्हणते की त्या दोन्ही साड्या मला नको आणि रेवाच्या अंगावर फेकून देते, आणि रेवाच्या अंगावर जी साडी असते ती हिसकावून घेते आणि म्हणते की ही साडी मला हवी आहे। रेवा म्हणते की अगं ही साडी मला लागते, मला दे। रेवा म्हणते की हट्ट करू नको। रमा म्हणते की हे बघ रेवा, सर्वात अगोदर त्यांनी मला ही साडी दाखवली होती त्यामुळे मीच ती साडी घेणार। तेव्हा रेवा आणि रमा एकमेकींच्या हातातून ती साडी एकमेकींकडे हिसकावत असतात। तेवढ्यात अस्मित रमाजवळ येतो आणि रमाला म्हणतो की मला जरा चेंज करायचे। तेव्हा रमा त्याला रागाने म्हणते की जा तिकडं। अस्मित धावत रूममध्ये जातो तर रेवा आणि रमा या दोघीमध्ये अजूनपर्यंत तेच चालू असते की रमा म्हणते की ही साडी मला हवी, रेवा म्हणते की ती साडी मला हवी। रमा म्हणते की हे बघ त्यांनी ती साडी पहिल्यांदा माझ्या अंगावर टाकली होती,
तर रेवा म्हणते की मग असे केल्यानंतर लगेच ती साडी तुझी होती का? आणि हे बघ, सर्व साड्यांचे पैसे तर आम्ही देणार आहोत. तेव्हा रमा म्हणते की अगं ते तर तुमच्यासाठी पैसे देतात, तुमचंच भलं आहे त्यात, मग मला कशाला म्हणते? तेव्हा सीमा म्हणते की अगं तुमच्या दोघींचं नेमकं काय सुरू आहे? तेव्हा मयुरी म्हणते की खरंच या दोघींचं नेमकं काय सुरू आहे, डोक्याला नुसता ताप. तेव्हा रेवा लगेच ही साडी हिसकावत असते. तर जान्हवी लगेच रमाला म्हणते की अगं रमा खरंच वाव, किती छान भांडण सुरू आहे. आणि रमा कमॉन कमॉन, ती साडी तू घे. आद्या सुद्धा तेच म्हणते की अगं रमा ती साडी तुलाच घे, तूच घेतली पाहिजे. तेव्हा रेवाचा तर आणखीन जळफाट होतो आणि दोघी अगदी रागाने एकमेकींकडे साडी हिसकावत असतात. तेव्हा आजी लगेच मोठ्याने ओरडते आणि तुम्ही सर्वजणी आता गप्प बसतात का? तेव्हा रमा आणि रेवा तरी सुद्धा ऐकायला तयार नसतात आणि एकमेकींच्या हातातून ती साडी ही माझी आहे, ती म्हणते माझी आहे, असे त्यांचं चालूच असतं. रमा म्हणते की साडी सोड, रेवा म्हणते की मी सोडणार नाही. तेव्हा अक्षय लगेच रेवाला लात मारतो आणि तुमचं दोघींचं जे काही सुरू आहे ते आता बास करा, बस कीजिए, मेरी साड़ी फट जाएगी, क्यों खींच रही है, रुकिए. और सीमा बेबी को पूछते हैं कि को साड़ी का कलेक्शन अच्छा दिखता है और वो अच्छे समझते हैं. तेव्हा अक्षय लगे सीमाला विचारतो कि क्या सीमा बेबी आपको ये कलेक्शन अच्छा लग रहा है? नहीं, साड़ी का तो परफेक्ट इनको समझता है. और तुम ही बताओ सीमा बेबी, इनको कौन की साड़ी जचेगी आणि ये साडी किसको मिळना चाहिए? तेव्हा सीमा म्हणते की मला जर विचाराल तर ही साडी रमालाच मिळायला हवी. तेव्हा रमा म्हणते की बघा ना कशी करते हे, आणि हिला ही क्लासची साडी तर मिळाली, मग कशाला ही इतकी महागडी साडी घेतेस? जी साडी मला आवडली तीच साडी तिला लागते. तेव्हा ते दोघींचं पुन्हा सुरू होतं. तर जान्हवी म्हणते की एक मिनिट, आपण आस्मितला विचारूयात की रमाला कोणती साडी घ्यायला हवी. आणि आस्मित तू सांग बरं, रमाने कोणती साडी घ्यावी आणि तिला सर्वात सुंदर साडी कोणती दिसेल? तेव्हा रेवा आणि रमा या दोघींचं त्या साडीवरून भांडण सुरू असते. तर आस्मित तीच साडी म्हणतो की रमाला खूप सुंदर दिसेल, रमा तू तीच साडी घे. तेव्हा रमा लगेच रेवाच्या हातातून पुन्हा हिसकावण्याचा प्रयत्न करते. तेव्हा रेवा लगेच आस्मितवर ओरडते की काय रे, घेऊन टाक म्हणजे काय, तुला कोणी विचारले का? मध्ये मध्ये ढवळापणा करू नको, ही साडी मीच घेतली आणि मीच घेणार आहे, असे बोलून रमाच्या हातात जोराने ती साडी हिसकावते आणि अक्षयच्या अंगावर जाऊन पडते. अक्षयला खूप राग येतो. ए अल्लाह, कितनी जोर सी धड़क दीदी, और सुनिए ये उलझन मैं उलझा देती हूँ, आप ए बात सुनो. आणि रेवाच्या अंगावर तो काही साड्या टाकतो आणि आप यह साडी ले लो, आपको खूप सुंदर लगेगी, आपको सूट करेगी, लेजी. आणि रमाच्या हातात ती साडी देतो. ते रमाला खूप राग येतो आणि रमा परत अक्षयच्या अंगावर ती साडी फेकते आणि म्हणते की साहिबा बेगम मला तुझी साडी नकोय. आणि जोरात अक्षयच्या पायावर पाय देऊन ती परत साड्या चॉईस करायला सुरुवात करते. अक्षयच्या तर खूपच जिरते, कारण सीमा सुद्धा ही बघत असते आणि सीमा तर डोक्याला हात लावून बसते. तेव्हा त्या कलेक्शन मधील दुसरी साडी घेते आणि रमा पुन्हा जागेवर यायला लागते. तर येताने ती पूर्णपणे अक्षयच्या दुसऱ्या पायावर पाय देते. अक्षय जोरात ऐग असे ओरडतो. अस्मित जवळ येऊन म्हणते की अस्मित हे बघ, ही साडी कशी आहे असे विचारते. तर सीमा गालातल्या गालात हसते, परंतु अक्षयला मात्र खूप राग येतो. तेव्हा अस्मित म्हणतो की वाव, खरंच ही तर साडी त्याहून सुंदर आहे. तेव्हा रमा म्हणते की आपण एक काम करूया, याच रंगाचा कुर्ता तुला आपल्या लग्नात शिवूया. तेव्हा रेवा लगेच आयाजी जवळ येते आणि ती साडी तर तिच्या हातातच असते. आयाजीला म्हणते की आयाजी आपण पण अक्षयसाठी शेरवानी शिवूयात. तेव्हा अक्षय हा बेगम साहेबाच्या आवाजात म्हणतो की हाय अल्लाह, यह दोनों साड़ी आपको बहुत जचेगी, आप तो सेम सेम दिखती है, आप दोनों एक ही घर में रहते हैं, आप दोनों की शादी एक ही मंडप में होने वाली है, तुम दोनों तो इतनी खुश हो, पर झगड़े क्यों करती हो? यह अच्छी बात नहीं है, लेकिन प्यार के लिए झगड़ना है तो अच्छा है, लेकिन आपस में ये साड़ी के लिए झगड़ना अच्छा नहीं, इसलिए तुम झगड़ो मत, प्यार से रहो. आणि अक्षय परत रमाजवळ येतो आणि म्हणतो की रमा बेबी तुमको एक बात बोलू? रमा म्हणते की हो हो नक्की बोला. आणि रेवाकडे बोट दाखवत म्हणतो की हे जो लड़की है ना खूप बावरी है. रमाला खूप हंसू येते. इनके हाथ में जो साड़ी है वो सबसे सुंदर और सबके महंगी नहीं है, जो आपके हाथ में साड़ी है वो तो सबसे सुंदर और सबसे महंगी साड़ी है. तेव्हा रमा सुद्धा काही कमी नसते. रमा म्हणते की मुझे ही सबसे सुंदर और सबसे महंगी साड़ी नहीं चाहिए. अक्षय विचारतो की क्यों? तर रमा म्हणते की मला पैशाचं काही घेणं देणं नाही, मला ती साडी आवडली होती म्हणून मी ती साडी घेणार होते, परंतु ठीक आहे, नेहमी मला जे आवडतं तेच रेवाला मिळतं आणि त्याच वेळेस हे जे काही यावेळी मला मिळतं ते जास्त मूल्य असेल. अक्षय विचारतो की मतलब? तेव्हा अस्मित तर आपल्या भांगावरून हात फिरवतो आणि मोठ्या स्टाईलमध्ये
तो रमाकडे पाहतच. रमा मुद्दाम अस्मितकडे बघून हसते आणि कुछ नाही असे अक्षयला म्हणते. आप नाही समजोगे असे अक्षयला म्हणून अस्मित जवळ येते आणि अस्मितला म्हणते की अस्मित ही साडी कशी आहे. तेव्हा अक्षयला खूप राग येतो. तेव्हा अक्षय लगेच ते कपडे वगैरे सर्व काही काढून इकडे बाहेर येतो आणि विचार करत असतो की सर्व काही अगदी सुखात चालले होते. या रेवाने येऊन सर्व माती कालवली. तिला एक्सपोज करण्यासाठी हा मेमरी लॉसचा जो उद्योग आहे तो मी वाढून ठेवला, ज्यात मी जास्त अडकत चाललो. माझी रमा सुद्धा आता इग्नोर करायला लागली. असं वाटतं की उगाच ह्या अस्मितला येथे घेऊन आलो. आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक कॉल येतो. इन्स्पेक्टर साहेबांचा असतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ज्या गाडीने आरती मुकादमला उडवले होते तो ड्रायव्हर तर फरार झालेला आहे. ते ऐकून अक्षयला खूप राग येतो. अक्षय म्हणतो की काय असं कसं आणि तुमचं लक्ष कुठे असते. एकमेव आपला साक्षीदार होता आणि त्यामुळे आपण रेवापर्यंत पोहोचू शकलो असतो. नेमकं तुमचं हे सर्व काय चाललंय. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की सर मला असे वाटते की त्यांना नक्की कोणीतरी गायब केले म्हणून. तेव्हा अक्षय म्हणतो की मग आता काय करायचे आणि ते रेवा विरुद्ध कोण आता साक्ष देईल. तुम्ही त्या माणसावर लक्ष ठेवा आणि जर काही क्ल्यू मिळाला तर तुम्ही लगेच मला कळवा. तेव्हा लक्षात राहील ना तुम्ही त्या माणसावर लक्ष ठेवा. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो नक्की आणि रागाने फोन ठेवतो आणि म्हणतो की रेवा मी तुला नाही सोडणार. आता जरी माझ्या हाती अपयश जरी आले असले तरी सुद्धा मी तुला नाही सोडणार. तू त्या माणसाला कुठे गायब करू शकते. नक्की मी तो माणूस सापडेलच. म्हणून अक्षयला रेवाची खूप राग येत असतो. त्यानंतर इकडे रेवा मात्र आयजी साठी कॉफी घेऊन तिच्या रूम मध्ये येते आणि अगदी खुश होऊन ती कॉफी आयजीला देते. तेव्हा आजी म्हणते की अगं रेवा तुला काहीच कसे कळत नाही. तर रेवा म्हणते की आयजी काय झाले. तेव्हा आयजी म्हणते अगं रमाला ती साडी हवी, तीच साडी तुला हवी म्हणून तू हट्ट धरून बसली, त्यामुळे रमाला महागडी साडी घ्यावी लागली. रेवा म्हणते की मग त्यात काय झाले, मला जी महागडी साडी हवी होती शेवटी मला ती मिळाली. तेव्हा आजी म्हणते की अगं काय बोलतेस आणि मला एक कळत नाही की तुला नेमकं हेच कळत नाही की तुला नेमकी काय हवं आहे ते. रेवा म्हणते की आई आजी असे कसे बोलतात तुम्ही. तर आजी म्हणते की रेवा हे बघ मी काही चुकीचं नाही बोलत, मला असे वाटते की तुला फोकसचा हा प्रॉब्लेम आहे वाटतं. रेवा म्हणते की आयाजी अहो काय बोलतात तुम्ही, म्हणजे एका साडीवरून तुम्ही कसे काय ठरवतात माझा त्यावर फोकस नाही म्हणून. तेव्हा आजी म्हणते की अगं एका साडीवरून मी तुला हे नाही बोलत, तुला किती उदाहरणं देऊ. तुला जर फोकस असता तर तू अक्षयला सोडून त्या दुसऱ्या मुलाचा हात धरून गेलीच नसती. तेव्हा रेवा ही थोडीशी कावरी बावरी होते आणि आयाजी सॉरी तो माझा पास्ट होता. मग तो पास्ट तुम्ही परत का ओपन करतात. तेव्हा आयाजी म्हणते की अगं प्रश्न हा तुझ्या पास्ट नाही, अगं तो पास्ट तर झाला परंतु प्रेझेंट मध्ये सुद्धा काय वेगळं असं करते. अक्षयसाठी तू या घरात आली होती आणि शेवटी तू काय केलेस, अभिषेकशी लग्न करून बसली. अगं अभिषेकची अवस्था काय झाली त्याच्याकडे मला बघवत सुद्धा नाही, हे सुद्धा आठवत नाही की तो हसून खेळून कधी माझ्याशी बोलला का. अभिषेक अगोदर कसा होता, किती खेळकर, किती हसरा, सर्वांना खूप हसवायचा आणि तो सुद्धा खूप हसून सर्व काही करायचा. आणि त्याचं काय झालं आणि त्याचं तर काय रमाकांत काकाकडे सुद्धा नाही बघवत. तेव्हा रेवा म्हणते की आयाजी नेमकं तुम्हाला काय म्हणायचे हे मला कळते, परंतु अभि बरोबर जे काही होते तर त्याच्याबरोबर मी मुद्दाम हे सर्व नाही वागत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना अभि बरोबर माझं लग्न झालेलं नाही, कारण तो दारू प्याला होता आणि देवळामध्ये जाऊन फक्त आम्ही गळ्यात एकमेकांच्या हार घातले. तेव्हा आजी म्हणते की अगं पण अभिषेकला तेच वाटते तू त्याची बायको आहे म्हणून, आणि त्या सर्वांमुळे किती घोळ झाला हे तर तू बघतेस. म्हणूनच मी तुला सांगते की तुला नक्की काय हवं हे तुला नाही कळत. तेव्हा रेवा तेच म्हणते की आयाजी जे काही होते ते मी मुद्दाम नाही करत. सुरुवातीपासून माझा फोकस फक्त अक्षय होता आणि तुम्हाला तर माहितीच आहे की गेल्या काही बऱ्याच दिवसापासून खूप काही घडले. सरगम चान्सेस असे क्रिएट होत गेले की मी वाईटच होत गेले. आता सुद्धा अभि सोबत जे काही घडते ते मला मुद्दाम घडून आणावे लागते. आपलं ठरलेलं आहे की अभि बरोबर आपल्याला काय करायचे, दारूच्या आहारी. तेव्हा आजी म्हणते की अगं अशक्य आहे असे सरगम चान्सेस असतात म्हणूनच विचाराने वागायचे असते. काहीतरी विचित्र असा बालिश हट्ट करते आणि आता त्या साडीसाठी कशाला हट्ट केला म्हणून तुला सुस्तातील साडी घ्यावी लागली. तेव्हा रेवा म्हणते की आयाजी अहो मी तरी काय करणार, मी तर असा विचार केला होता जी साडी रमाने निवडली ती अक्षयला नक्की आवडणार आणि ती साडी अक्षयला ती मुद्दाम घालून इम्प्रेस करण्याचा प्रयत्न तर करणारच, आणि जे मला होऊन द्यायचे नाही म्हणूनच रमाला जी साडी आवडली ती साडी मी स्वतःकडे ठेवून घेतली. तेव्हा आजी म्हणते की अगं बाई प्रश्न तर साडीचा नाही,
नाही, अगं तू जे काही करते त्याचा फायदा मात्र त्या रमाला मिळतो. रेवा म्हणते की आई आजी तुम्ही अगदी बरोबर बोलतात, मला तर माझी चूक सुधारायलाच हवी. आता मी रमाकडे जाते आणि तिने जी साडी घेतलेली आहे ती मला घेते आणि मी जी साडी घेतलेली आहे ती तिला परत देते. तेव्हा आजी तर डोक्याला हात लावून घेते आणि म्हणते की अगं बाई खरंच परत असे काही करू नको आणि असे विचित्र करशील आणि डोक्याला आणखीन ताप करून ठेवशील, परत काहीतरी मोठा प्रॉब्लेम करू बसशील. तेव्हा रेवा उठते आणि आई आजीला म्हणते की आई आजी जे रमाला हवं ते मला हवं आहे आणि रेवा बाहेर निघून जाते. तर आजी म्हणते की कशी आहे ही मुलगी, कधी कधी ह्या रेवाकडे बघितलं तर मला असे वाटते की ती रमाच बरी होती. तेव्हा रमा किचन मध्ये काही काम करत असते आणि रेवा तेथे येते. तिच्याकडे बघत म्हणते की काय रमा, तुम्हाला स्वस्तातील साडी घ्यायला सांगितली, पण आता मी सुद्धा एक काम करते की जी साडी तू घेतलेली आहे ती साडी परत मला घेते आणि तुझी साडी मलाच ठेवून घेणार. स्वतःला स्मार्ट म्हणून ती लगेच रमाजवळ येते आणि रमाला लाडे गोडीत म्हणते की रमा काय करतेस. रमा काही उत्तर देत नाही. तर रेवा तिच्याकडे पाहते आणि अच्छा चांगलं चांगलं असे म्हणून रमाला म्हणते की जी साडी तू घेतली ना महागडी तुझ्यासाठी, ती साडी मला हवी आहे. तेव्हा रमा विचारते की का. तर रेवा म्हणते की माहिती नाही आणि स्मार्ट आहेस तो, मुद्दाम तो स्वतःसाठी महागडी साडी घेतली आणि मला ती स्वस्तातील साडी दिली, त्यामुळे आता जी साडी तू घेतलेली आहे ती साडी मला परत दे. तर रमा डोक्याला हात लावते आणि तिच्या समोर नमस्कार घालते. देव पावला म्हणायचं आणि रेवा बरं झालं तुला हे पटकन सुचलं आणि रेवा ती साडी तू घेऊन जा आणि मला जी अगोदरची साडी आहे ना, जी साडी मला खूप आवडली होती ती मला परत दे प्लीज रेवा, प्लीज ती साडी मला परत दे. तेव्हा रेवा विचार करून म्हणते की म्हणजे तुला असे म्हणायचे की जी साडी तुला आवडते ती साडी अक्षयला आवडणार का. तेव्हा रमा म्हणते की मला माहिती नाही की नक्की त्यांच्या मनात काय आहे ते, मी ते कसे ओळखू, पण अगं रेवा मला ती अगोदरची साडी खूप आवडलेली आहे आणि ही साडी मला फारशी नाही आवडलेली, त्यामुळे ती साडी तुला परत घेऊन टाक, खूप महागडी आहे आणि त्या अगोदरच्या साडीपेक्षा ही साडी खरंच खूप चांगली आहे असे ती रेवाला समजावते, त्यामुळे ती साडी तुला घेऊन टाक. तर रमा लगेच ही मुद्दाम म्हणत असते. तर रेवा लगेच म्हणते की नाही, बिलकुल नाही, म्हणजे तुला आवडणारी साडी जर अक्षयला आवडणार असेल हा चान्स मी का गमावू, म्हणजे त्याला जर ती साडी आवडली तर त्याला मी सुद्धा आवडणारच नाही, त्यामुळे ती साडी मलाच परत घेऊन ठेवते, मी तुला नाही देणार. तेव्हा रमा म्हणते की अगं पण ती साडी तुझ्याच जवळ आहे की नाही. रेवा म्हणते की हो तेच सांगते आणि मी ती साडी कुणाला देणार नाही असे स्पष्ट उत्तर देत आणि लगेच निघून जाते. रेवाचं तर कधीही समाधान होत नाही. तेव्हा रमा म्हणते की ही कधी समाधानी कशी नसते, बिनडोक कुठची. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा ही मुद्दाम अस्मितला अक्षय समोर म्हणते की अरे अस्मित, मला पहिल्यांदा साडी मात्र तुला दाखवायची होती आणि तूच माझी साडी पसंत करावी असे मला वाटते, असे मुद्दाम ती अक्षयकडे बघत म्हणते. तेव्हा अक्षयला तर खूप राग येतो. त्यानंतर अस्मित हा खुश होऊन रमाच्या केसामध्ये गुलाबाचे फूल लावत असतो. ते बघून तर अक्षयला आणखीन धक्काच बसतो आणि तो विचार करतो की तिकडे रेवा छळते आणि इकडे रमा दूर जाते, त्यामुळे रमाला तर आता सत्य सांगावेच लागेल. तेव्हा लगेच तो अस्मित जवळ येतो आणि ते गुलाबाचे फूल हिसकावत म्हणतो की तुला हिला हात लावण्याची तुझी हिंमतच कशी झाली. तेव्हा रमा रागाने म्हणते की तो माझा होणारा नवरा आहे, तुम्ही सांगणारे कोण. तेव्हा अक्षय म्हणतो की मी कोण आहे हे तुला ऐकायचे का, ऐक मग. तेव्हा शशिकांत तेथे आलेला असतो आणि शशिकांत ते सर्व ऐकत असतो आणि अगदी संशयाने त्या दोघांकडे बघत असतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.